या दिवशी दिवस लहान आणि रात्र मोठी असते. तुम्हाला खूप थकवा जाणवतो आणि खूप झोप लागते. थंडी असल्यामुळे हे होतंच, पण असा एक दिवस ज्या दिवशी आपण हे बदल पाहतो. तुम्ही शॉर्टेस्ट डे बद्दल ऐकलंय? शब्दशः अर्थ पाहिला तर सर्वात लहान दिवस. पण असं का होतं? त्यामागचं रिझन काय? परिणाम काय होतो? पाहूया या व्हिडिओमध्ये. वर्षातील असा एक दिवस ज्या दिवशी दिवसाचे तास सर्वात कमी आणि रात्रीचे तास सर्वात जास्त असतात. हा दिवस विंटर सोलस्टिस म्हणजेच हिवाळी संक्रांती म्हणून ओळखला जातो. पृथ्वीच्या अक्षीय झुकावामुळे सूर्य आकाशातून सर्वात लहान मार्गाने प्रवास करतो, म्हणून त्या दिवशी दिवसाचा प्रकाश कमी असतो आणि रात्र सर्वात मोठी असते. हा सगळा प्रकार पृथ्वीच्या 23.5 अंश कललेल्या अक्षामुळे होतो. 21 डिसेंबरला पृथ्वीचा झुकलेला भाग सूर्यापासून थोडा दूर असतो. यामुळे सूर्य आकाशात खूप खाली दिसतो आणि दिवस छोटा होतो. आता दरवर्षी असं असतं का? तर हो, दरवर्षी साधारण 21 किंवा 22 डिसेंबरला हा दिवस येतो. वैज्ञानिक गणनेनुसार दिवस मायक्रोसेकंड्सनी वेगळे असतात. 2019-20 मध्ये पृथ्वी काही दिवस वेगाने फिरलेली. त्यावेळी आत्तापर्यंतच्या सगळ्यात शॉर्टेस्ट डेची नोंद झाली आहे. पण हा फरक अतिशय मिलीसेकंड्स असतो, त्यामुळे तसा काही फरक जाणवत नाही. पण याचा फरक माणसांवर पडतो. जसं आधी सांगितलं होतं, थकवा येतो, झोप जास्त लागते. काही देशांमध्ये विंटर ब्ल्यूज म्हणजेच हलकसं नैराश्य जाणवतं. गंमत माहितीये, याचा प्रत्यक्ष सूर्यावर कोणताच परिणाम होत नाही. तर हे होतं शॉर्टेस्ट डे मागचं विज्ञान. दिवस छोटा असला तरी आपल्या जिज्ञासेला मर्यादा आहे का? नाही. अशाच अजून रोचक माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा आणि मराठी मोडला नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.